कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। नमस्कार. 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण ATV सिटी चॅनल आणि स्वराज वाहिनीच्या माध्यमातून नगर शहरातल्या काही महिलांच्या ज्या इंटरव्ह्यू करत आहोत, मुलाखती घेत आहोत. प्रामुख्यानं नगर शहरातल्या कर्तबगार महिलांच्यामध्ये प्रामुख्याने जर कुठलं नाव येत असेल तर ते असेल डॉक्टर सुधाताई कांकरिया. एक विख्यात नेत्रतज्ञ, विख्यात कवयित्री आणि सध्या स्त्री जन्माचं स्वागत करा ही चळवळ ज्यांनी उभ्या भारतभर सध्या नेलेली आहे, नगर शहराचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, अशा सुधाताई आपल्या समवेत आहेत. सुधाताई नमस्कार. नमस्कार सर. नगर शहरामध्ये आपण नेत्रतज्ञ म्हणून सुरुवातीला प्रचलित झालात. तर किती वर्षापासून आपण या नेत्रसेवेमध्ये कार्यरत आहात? जवळपास सर 27 वर्ष झाले असतील की एक नेत्रतज्ञ म्हणून आम्ही दोघंही इथे कार्यरत आहोत. आणि आता आमचा चिरंजीव डॉक्टर वर्धमान आणि सुनबाई डॉक्टर सौभाग्यवती श्रुतिका हेही आम्हाला जॉईन झालेले आहेत. आणि आनंद वाटतो नगरसारख्या ठिकाणी काम करत असताना की नगरची सगळी लोक मायाळू आहेत, प्रेमळ आहेत आणि आपलं गाव म्हणून नगर मला खरं खूप आवडतं. आणि गेल्या 27 वर्षापासून इथे जेव्हा आम्ही आलो तर तेव्हा सुरुवातीला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही जॉब केला, नोकरी केली आणि त्यानंतर असं ठरवलं की नाही आपण आता स्वतःचा व्यवसाय केला पाहिजे आणि त्या निमित्ताने या व्यवसायाला सुरुवात केली. नावच आम्ही साई सूर्य असं ठेवलं. तर साई म्हणजे श्रद्धा आणि सूर्य म्हणजे रियालिटी. म्हणजे सूर्य असेल तरच ही सृष्टी चालणार आहे आणि श्रद्धा असेल तरच माणसाच्या मनातल्या आशा पल्लवित होणार आहेत. या दोघांचा संगम म्हणून साई सूर्य असं आम्ही नाव ठेवलं. आणि सांगण्यास आनंद होतो की आमच्या डॉक्टर वर्धमानचं पण पाळण्यातलं नाव हे साई सूर्यच आहे. आज आम्हाला ठाऊक झालंय बरं. आणि हा साई सूर्य जो आहे त्याची प्रगती अशीच वर्धमान होत राहो ही भूमिकाही त्यामध्ये निश्चितपणे आहे. त्याला कृतीची जोडही आहे आता. तर या पद्धतीनं नेत्र सेवेमध्ये हे घराणं कार्यरत आहे, कांकरिया दाम्पत्य, कांकरिया परिवार पूर्णपणे. मला सांगा की बऱ्याचदा नेत्रविषयक चाचण्या असतील, तपासण्या असतील, यासाठी जर काही कुठली शिबिरं नगर जिल्ह्यामध्ये होत असतील तर ती साई सूर्याची होतात. ते केव्हापासून सुरू केलं आणि तसं करावं असं का वाटलं? खरं म्हणजे जेव्हा आम्ही हा व्यवसाय सुरू केला तेव्हापासूनच आमच्या मनामध्ये एक भावना होती की आपण जे काही शिकलो, आपण जे काही कमवतो त्यातला काही भाग हा समाजाचा निश्चित आहे. आणि म्हणूनसाठी ज्या दिवशी आम्ही या प्रॅक्टिसला सुरुवात केली त्या दिवसापासूनच केलेला हा संकल्प आहे की 15 दिवसातला एक दिवस हा आपल्याला गोरगरीब रुग्णांसाठी देता यावा. आणि तेव्हापासूनच 15 दिवसातून एक नेत्र शिबिर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलं. आणि हळूहळू त्याचा विस्तार महाराष्ट्रभर झाला. नवे भारतभर आम्ही हा शिबिराचा सगळा वसा घेऊन गेलो. आणि सांगण्यास आनंद वाटतो की सुरुवातीला आम्ही जेव्हा शिबिरं घ्यायचं तेव्हा मोतीबिंदूचं शिबिरं घेत होतो. पण त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे चष्मा घालवण्याचं जे तंत्रज्ञान आलं आपल्याकडे सगळ्या आशिया खंडात प्रथम, तेव्हा असं जाणवलं की अरे समाजाला याची जास्त गरज आहे. आणि अशा प्रकारची शिबिरं कुणीच घेत नाही. कारण आपण पाहतो की गव्हर्नमेंटच्या वतीने जी शिबिरं घेतली जातात ती सुद्धा मोतीबिंदूची शिबिरी असतात, तिरळेपणाची शिबिरी असतात, परंतु चष्मा घालवण्याच्या टेक्निकचं शिबिर कुणीच घेत नाही. बरोबर. म्हणून आम्ही असं ठरवलं की कारण तो खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण पाहतो समाजामध्ये की मुलीला चष्मा असला की तिचं लग्न ठरण्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो. आणि परवाच मी पेपरमध्ये बातमी वाचली की एक पत्नीला चष्मा लागला म्हणून पतीने घटस्फोट मागितला. म्हणजे किती मोठी शोकांकिका आहे. तर हा समाजाचा प्रश्न
प्रश्न समजून घेऊन याला उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला की विवाह दृष्टी भेट शिबिराला नाव दिलं आणि गेल्या 26 वर्षापासून ही यंत्रणा आपल्याकडे काम करते. हे शिबिर आपण घेतो आणि या शिबिरामध्ये महाराष्ट्रातले नाही तर भारतातल्या कानाकोपऱ्यातले युवती याच्यामध्ये सहभागी होतात, तो आनंद घेतात. आणि मला सांगण्याचा आनंद होतो की हजारो युवतींची लग्न हे चष्मा गेल्यामुळे झालेली आहे आणि हे सगळं श्रेय साई सूर्य नेत्रसेवाच्या संपूर्ण टीमचं आहे की त्यांनी सगळे टीमवर्क अत्यंत सुंदर करून हे चांगली शिबिराची प्रथा पुढे नेलेली आहे. मुलींचा चष्मा गेलेला आहे, त्यांची लग्न ठरलेली आहेत, विवाह ठरलेली आहेत. लोकांच्या जीवनामध्ये आनंद देणं आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश देणं या साऱ्या बाबी आपण खऱ्या अर्थानं करत आहात आणि हे खूप मौलिक कार्य आहे. आणि समाजामध्ये कशाची आवश्यकता आहे, कशाचे निकड आहे हे समजून जाणून उमजून तुम्ही हे सगळं कार्य करत आहात. हा सगळा तुमचा खूप धकाधकीचा वेळ आहे, काळ आहे आणि अगदी ज्याला आपण म्हणतो की सेवाभाव समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो या भूमिकेतनं 15 दिवसातनं एकदा शिबिराचं आपण आयोजन करत असता. आपला खूप मौलिक वेळ आपण त्यासाठी खर्ची करत असता. हा सगळा वेळ जो आहे त्याचं नियमन करत असताना आपण काव्यही करता. आपले एक कवयित्री म्हणून देखील आपली एक भूमिका आहे, एक इमेज आहे, तर ती कशी तुम्ही आत्मसात केली? खरं म्हणजे मला आठवतं की मी इयत्ता 5वीत शिकत असेल आणि त्यावेळेस मी बदक या विषयावर एक कविता केलेली होती. एक 8 ओळींची ती कविता होती. सहज मी कविता लिहिली आणि टेबलावर ठेवली. अभ्यासच करत होते, पण अभ्यास करता करता एकदम मनामध्ये काही ह्या भावना आल्या, त्या उतरून काढल्या. माझे वडील पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, आदरणीय आमचे पिताश्री डॉक्टरच म्हणते, त्या क्षेत्रात ते डॉक्टरच म्हणा, नागनाथजी फटाले. तर ते म्हणजे पत्रकार असल्यामुळे पत्रकारांची एजा आमच्या घरी असायची. सहज टेबलावर ती कविता होती. वडिलांचे मित्र घरात आले, त्यांनी ती कविता पाहिली. ते म्हणे, अरे एवढी छान कविता कोणी केलेली आहे. मी खाली स्वतःचं नाव सुद्धा लिहिलं नव्हतं, मी केली आणि कुठेतरी खेळायला गेली. मग वडिलांनी विचारलं, अरे हे सुधाचं अक्षर दिसतंय, म्हणजे ही सुधांनी केलेली कविता दिसते. आणि माझ्या काकांना म्हणजे वडिलांच्या मित्रांना ती इतकी भावली की ते घेऊन गेले आणि त्या काळामध्ये मराठवाडा नावाच्या पेपरमध्ये ती छापून आली. आणि त्यानंतर मला समजलं की अरे आपली कविता, पहिलीच केलेली कविता ही पेपरमध्ये छापून सुद्धा आली. त्यानंतर माझी ही आवड, माझा हा छंद आई वडिलांनी ओळखला आणि त्यासाठी मग त्यांनी मला मार्गदर्शन केलं. म्हणजे अनेक पुस्तकं वाचायला दिली, अनेक कवितांची पुस्तकं वाचायला दिली, अनेक कवितांच्या कार्यशाळेमध्ये जाण्यासाठी मला प्रवृत्त केलं आणि त्यामुळे मग वातावरण निर्मिती झाली. मी पण वाचत गेले, माझ्या भावना कागदावर शब्दांच्या माध्यमातून उतरत गेले आणि मग हा प्रवास कवितेचा सुरू झाला. आणि तो कविता मग सगळ्याच क्षेत्रातल्या कविता झाल्या. पर्यावरणाच्या असतील, पल्स पोलिओच्या असतील किंवा स्त्री जन्माच्या स्वागताचा असतील, समाजाचे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत त्याच्यावरचे असतील, या सगळ्यांवर कविता होत गेल्या. कविता झाल्या आणि 5 पुस्तकं माझी कविताची प्रकाशित पण झाली. साहित्य क्षेत्राची सेवा करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेची मी 5 वर्ष अध्यक्ष होते. त्या माध्यमातून काही कार्य करण्याची संधी मिळाली, ती पण म्हणजे माझं मी भाग्य समजते. तर अशा प्रकारे कवितेच्या माध्यमातून, कविता तरी काय असते, तो एक भावनाचा उत्कट असा अनुभव असतो, आविष्कार असतो आणि मनात उमललेल्या भावना शब्दांच्या माध्यमातून अलंकारिक रीतीने आपण कागदावर जेव्हा उतरवतो तेव्हा ती कविता होते. आणि मग त्यातूनच काही मंत्र पण निर्माण झाले. जसं मी आता 8व्या फेराचा एक मंत्र केलेला आहे की लेका एवढीच लेखही भारी, लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेखही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. म्हणजे सप्तपदी नंतर 8वं पद घ्यायचं आणि त्याचा तो मंत्र हा आपोआप मनातून स्फुरला आणि तो कागदावर उतरवला गेला. म्हणजे त्या कवितेच्या जे माझ्या मनामध्ये जी रुजवात झाली त्याचा उपयोग समाजासाठी मला अशा पद्धतीने सुद्धा करता येऊ शकला. आणि कविता हे माध्यम कसं आहे की ते समोरच्या रसिकांच्या हृदयाला हात घालतं. त्यामुळे आपण त्यांना आपल्या ज्या भावना आहेत त्यांच्यापर्यंत प्रभावीरित्या पोहोचू शकतो. मोठा विचार काही पंक्तीमध्ये, काही काव्यपंक्तीमध्ये करता येतो. थोडक्यात म्हणजे की
म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. या 4 पंक्ती सांगण्याचा उद्देश हाच की महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जेव्हा माझी भेट झाली, त्यांनी मला मार्गदर्शन केलं. तर या 4 ओळी माझ्या हातामध्ये होत्या, त्या त्यांनी वाचल्या, त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच्यावर त्यांनी एक संदेश लिहून दिला की सर्वांनी एकत्र येऊन ही चळवळ यशस्वी करावी. आणि मग तो संदेश घेऊन मी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचून त्यांचा हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. एकूणच आपल्या असं लक्षात येतं की कुठेतरी बालपणी एक 8 ओळी आपण एका कागदावर लिहिल्या आणि त्या ओळींना कुणीतरी दाद दिली, ती कविता छापून आली आणि तेव्हापासनं आपण कविता करू शकतो ही काव्यप्रतिभा आपल्यातली जागृत झाली. आणि पहा, पुढे आपण मेडिकल लाईनमध्ये गेलात आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेलात आणि नेत्र सेवेमध्ये खूप वेळ दिला. पण असं असतानाही आपलं कविमन थांबलं नाही, ते पुन्हा सुरू झालं. आणि ते करत असताना येत्या काळामध्ये आणखीन काय करायला हवं त्या दृष्टीनं त्या तशा प्रकारच्या कविता तयार झाल्या. आणि मग तुम्ही या स्त्री जन्माचं स्वागत करा या चळवळीमध्ये वाहून घेतलं आणि ही चळवळ स्वतःच निर्माण केली. त्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या महामहिम राष्ट्रपतींनी देखील दाद दिली आणि तुम्ही हे काम खूप नेटानं हाकत आहात. जसं तुम्ही हे केले त्या पद्धतीनं पर्यावरण यालाही तुम्ही मनापासून दाद दिली आणि त्याचा देखील पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. साईबन विषय आम्ही जाणू इच्छितो. साईबन म्हणजे खरं तर खूप आनंदाचा भाग आहे. म्हणजे ते पडीक जमीन विकास म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. किंवा जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्याला प्युरिफिकेशन करून त्याच्यावर उभी राहिलेली ती वनराई आहे. आणि डॉक्टर प्रकाश, मी आणि आमचं संपूर्ण परिवारालाच हिवराईबद्दल खूप मोठं अट्रॅक्शन आहे. आणि त्या काळामध्ये माननीय अण्णा हजारे आणि मोहनजी धारिया यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि हे साईबन उभं राहिलं. आणि त्या साईबनमध्ये म्हणजे अनेक शालेय सहली येतात, आनंद लुटतात. मग तिथे त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं जे पर्यावरणाचं शिक्षण आहे, जे आता शालेय अभ्यासक्रमामध्ये येऊ घातलेलं आहे, ते पण सगळं त्याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेलं आहे. आणि मुलांनी यावं, आनंद लुटावा आणि आनंद लुटता लुटता मनोरंजन करता करता पर्यावरणाविषयाचं मनोजागरणही व्हावं या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार साईबनला प्राप्त झालेला आहे. एक आनंदाचा निस्सीम ठेवा वाटण्याचं काम दोन्ही हातानं जणू आपण उभयता करत आहात डॉक्टर प्रकाशजी. आपण सुद्धा आपल्यातली जी काव्यप्रतिभा तर आम्ही पाहिलेली आहे ती आताही उमटलेली आहे. आपण एक लेखिका देखील आहात. आपलं पुस्तक आता ना केवळ मराठीमध्ये मात्र अन्य भाषांमध्येही आता प्रकाशित होऊ लागलेली आहेत. कारण आता आपलं कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते जाऊ पाहत आहे. त्याच्यावर आपण बोला. असं साधारणतः पुस्तकाचं लेखन आणि संपादन ही जवळपास 15 पुस्तकं माझी झालेली असतील. आणि त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक विषय समोर ठेवून लिहिलेली 2 पुस्तकं. त्यात एक पल्स पोलिओवर मी लिहिलं. आणि खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून पल्स पोलिओ हा कन्सेप्ट सुरू झाला तेव्हापासून या चळवळीमध्ये माझा मोठा सहभाग आहे. आणि तेव्हा मी म्हणजे 2 थेंब अमृताचे हे एक पुस्तिका लिहिली. त्या पुस्तिकेचे सगळ्या भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं आणि सगळ्या भारतामध्ये ती वितरित झाली. आणि ते काम करत असताना रोटरी इंटरनॅशनलचे वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिक मला ती प्राप्त झाली. खरं म्हणजे पोलिओ हा पूर्ण भारतातून नष्ट झाला पाहिजे, जगातून नष्ट झाला पाहिजे, कारण तो आपल्या बालकांना बाधित करत असतो. आणि आजची बालक ही उद्याची युवक आहेत आणि आजचे युवक हे उद्याचे भविष्य आहेत. म्हणजे बालकांचं, देशाचं भविष्य याच्याशी निगडीत असल्यामुळे पोलिओ हा पूर्ण नष्ट झाला पाहिजे. याच्यासाठी मग कविता पण झाल्या, त्याच्यासाठी पुस्तिका पण मी लिहिली, त्याचं वितरण पण सगळीकडे झालं, त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला. आणि आज मला सांगण्याचा आनंद होतो की या पल्स पोलिओ क्षेत्रामध्ये जे मी काम केलं त्याचा एक खारीचा वाटा, म्हणजे एक खूप म्हणजे पाऊस पडला आणि त्यातला एक थेंब माझ्याही अंगावर पडला. कारण का की या क्षेत्रात मी काम केलेलं आहे आणि आता जवळपास भारतामध्ये एक पण केस ही पोलिओची सापडलेली नाही, याचा मला खूप मोठा आनंद होतो.
दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं पुस्तक मी लिहिलं, स्त्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका. कारण काय की पुस्तकाला असं मोठं वेगळं असं काहीतरी नाव दिलं तर त्याचा मतितार्थ सगळ्यांना समजेलच असं नाही, पण सर्वसामान्यांना सगळ्या गोष्टी समजावेत म्हणून साधं सोपं मी नाव दिलं त्यात की स्त्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका पुस्तक. याच्यामध्ये 3 नाटिका आहेत. पहिली नाटिका आहे खुडू नको कळी आई. त्याच्यामध्ये सरपंचला केंद्रबिंदू मी पकडलं आणि ग्रामीण भागामध्ये ही चळवळ कशी रुजवावी हा विषय घेऊन ती नाटिका गुंफली. दुसरी नाटिका त्यातली आहे लक्ष्मी येई घरा आणि ती शहराच्या पातळीवर सिटीच्या ठिकाणी आपण ही चळवळ कशा प्रकारे रुजवली पाहिजे त्यामध्ये ते सगळं विशद केलं. आणि तिसरी नाटिका आहे कलम 11 म्हणजे माझ्या अनुभवातून जो 11 कलमी कार्यक्रम स्त्री जन्माच्या स्वागताचा मी तयार केला आणि आज तो सगळ्या महाराष्ट्रात, गुजरात आणि राजस्थानमध्ये राबवला जातो. तर ते सगळे कलम कसे राबवायचं असं पाहून मी ती नाटिका गुंफली. त्याच्यामध्ये कायद्यावर एक मोठं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये त्या कायद्याविषयीची प्रश्न उत्तर आहे, PCPNDT कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे, महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल कल्याणच्या योजना आहेत आणि त्या योजनाचा आपण कसा उपयोग करून घेतो याविषयीची माहिती आहे. मी स्वतः लोकगीतं तयार केलेली म्हणजे भोंडला असेल, डोहाळ जेवण असेल, तर अशा पद्धतीची ती जी लोकगीतं याच विषयावरची ती जवळपास 11 लोकगीतं त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची संपूर्ण आकडेवारी आहे, प्रत्येक तालुका वाईज प्रत्येक जिल्ह्याची 1991, 2001 आणि 2011 पर्यंतची, की जेणेकरून सगळ्यांना समजावं की आपली मुलींची संख्या किती कमी झालेली आहे या दृष्टीने. आणि शेवटी सगळी घोषवाक्य दिलेली आहेत की कारण रॅली काढायला वगैरे घोषवाक्य आवश्यक आहेत. म्हणजे एक पुस्तक जर आपण पाहिलं, उघडलं तर त्यातून आपल्याला सामाजिक काम करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं देण्याचा मी तिथे प्रयत्न केलेला आहे. महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्याला संदेश दिलेला आहे. आपल्या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री त्यांनी पण त्याला संदेश दिलेला आहे आणि असं हे परिपूर्ण असं पुस्तक झालेलं आहे. आणि ते सहज म्हणजे की लोकशिक्षण व्हावं म्हणूनच त्या पुस्तकाचा लेखन झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळं ते वितरित झाले. जसं मी म्हटलं की चळवळ आता महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, राजस्थानमध्ये गेलेली आहे म्हणून हिंदीची पण आवश्यकता भासायला लागली. म्हणून अशाच पद्धतीचं एक पुस्तक हिंदी ते मी लिहिलं आणि आत्ताच्या 8 मार्चला त्याचं प्रकाशन होईल. त्याचं नाव आहे बेटी नहीं तो बहू कहाँ से लाओगे. आणि ते सुद्धा सगळ्या देशभर आता वितरित होत आहे. आणि या माध्यमातून लोकशिक्षण व्हावं, समाज प्रबोधन व्हावं, चळवळ पुढे जावी आणि स्त्री जन्माचं स्वागत व्हावं, मुलींची संख्या वाढावी म्हणून ही सगळी धडपड. जसं त्या सुधाताईने सांगितलं की पल्स पोलिओचं जे उपक्रम राबवला गेला आणि आज आपण पाहतो की पल्स पोलिओचा कोणी पेशंट सापडत नाही आहे, मुलं आढळत नाही आहे. एक सुरुवात झाली होती आणि त्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या अशा खूप साऱ्या योजना असतात किंवा त्यांच्या पुढे तो विचार असतो की हा विचार समाजामध्ये यावा आणि यातनं समाजाचं भलं व्हावं. पण त्यासाठी लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. किंवा सुधाताईंसारख्या कोणी पुढे येऊन ते काम खांद्यावर घेणं आणि त्या दृष्टीनं पुढे निघणं हा भाग खूप महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की आज ज्या पद्धतीनं पल्स पोलिओचं संपूर्ण उच्चाटन झालेलं आहे, निर्मूलन झालेलं आहे, तर स्त्री जन्माचं स्वागत करा ही चळवळ जी तुम्ही उभारली आहे येत्या काळामध्ये आज जिथे संख्या स्त्रिया मुलींची कमी आहे तर ती खूप लेव्हल येऊन कधीच वाढूही शकेल. आणि असा आशावाद या निमित्तानं ठेवायला हरकत नाही, कारण त्या दृष्टीने तुम्ही खूप चांगलं काम करताय. विश्वास आहे, आपणाला विश्वास आहे आणि आपण तो विश्वास सार्थक घडवत आहात. कारण आम्हाला ठाऊक आहे की आम्ही मध्ये कुठे बातमी वाचली होती वा पाहिली होती की अगदी सारा गाव एकत्रित येतोय आणि शपथ घेतो. काय प्रकार आहे बरं तो नेमका? 2005 साली ही शपथ निर्माण झाली सर. तर मी असा विचार केला की जेव्हा मी सगळ्या खेडोपाडी जायचे आणि सगळ्यांना एकत्र करून हे सगळं प्रबोधन करायचे तेव्हा मला असं वाटलं की या सगळ्यांना एकत्र गुंफून कुठेतरी ठेवलं पाहिजे, एका धाग्यामध्ये गुंफलं पाहिजे. म्हणून त्यासाठी एकतर प्रार्थना पाहिजे, प्रतिज्ञा पाहिजे किंवा शपथ पाहिजे. आणि मग मी ती सहज आता कवितेचा अंग असल्यामुळे ती शपथ मी लिहून काढली आणि तेव्हापासून 2005 सालापासून मी द्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे कसं झालं की एक गाव एका ठिकाणी येऊन ती शपथ घेतो. मग 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, 8 मार्च आहे, 3 जानेवारी माननीय सावित्रीबाई फुलेंची जयंतीचा दिवस आहे. म्हणजे कमीत कमी वर्षातून 4 वेळेस तरी ही शपथ घेतली पाहिजे अशी मी विनंती सगळ्या ग्रामपंचायतींना केली. आणि मी तर असं म्हटलं की
की कार्यक्रम कुठलाही असो त्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी ही शपथ घेतली पाहिजे, म्हणजे या विषयाची उजळणी सगळ्यांच्या मनामध्ये होईल. कारण मुलगाच हवा हा अट्टहास जो आहे तो समाज मनाच्या इतक्या खोलवर रुजलेला आहे की तो जर आपल्याला बदलायचा असेल तसं वेगवेगळ्या मार्गाने आणि सातत्याने सतत त्यांच्या मनावर हॅमरिंग झालं पाहिजे की स्त्री जन्माचे स्वागत करा, स्त्री जन्माचे स्वागत करा. आणि त्यातून मग तो विचार रुजतो आणि मग कृती त्याची जोड त्याला मिळते आणि मग मुलींची संख्या वाढू लागते असा माझा विश्वास आहे. एक खूप चांगला विचार आहे की सगळ्यांनी एकत्रित येऊन, कारण जेव्हा पोलीस दलामध्ये शपथ घेतली जाते, कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा एकत्रित येऊन शपथ घेतली जाते त्याला एक वेगळा आधार येतो आणि एक वेगळी भावना त्या निमित्तानं जागृत होते, तयार होते. एखाद्या घरी मुलगी जन्मली तर त्या ठिकाणी कशा रीतीनं तो आनंद साजरा करावा याविषयी आपण काही सांगितलेलं आहे. आणि अशी एखादी घटना घडली आहे का? नुकती ताजीच घटना सांगते. 2-3 दिवसच झाले असतील की आदरणीय श्रीपादजी शहाणे यांच्या घरी मुलगी झाल्याबरोबर त्यांनी मला फोन केला की ताई आमच्याकडे मुलगी झाली, मला खूप आनंद झाला आहे, पण तो आनंद कसा व्यक्त करावा मला समजत नाही, मी तुम्हाला भेट घेऊ इच्छितो. म्हटलं या. मग ते लगेच भेटायला आले. मग आमचं ठरलं की सनई चौघड्यांनी स्वागत करायचं, मग सगळ्या आसपासच्या मंडळींना बोलवायचं, मग गोड त्यांना मिठाई द्यायची, त्यांचं सगळ्यांचं तोंड गोड करायचं. मग आम्ही आमच्या मानकन्या ट्रस्टच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करा एक प्रमाणपत्र देतो आणि त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा आदर्श असावा म्हणून एक सावित्रीबाई फुलेंचं एक चित्र असतं आणि 4 ओळी अशा लिहिलेल्या असतात की आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, आई दूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू. कारण स्त्रीचं सर्वात महत्त्वपूर्ण रूप म्हणजे ते आईचं आहे आणि आई बनून जेव्हा आम्ही स्त्री जन्माचं स्वागत करतो आणि या ज्योतीने परत दुसऱ्या ज्योतीला प्रज्वलित करतो, म्हणजे मला सांगण्याचा आनंद होतो की तो कार्यक्रम साजरा झाला आणि सगळी आजूबाजूची परिसरातली मंडळी आली आणि सगळ्या कुटुंबाचं आम्ही खूप मोठं स्वागत केलं, खूप आनंद व्यक्त केला. खणा नारळाने त्यांची ओटी भरली, सासूबाईंनी पण त्यांचा आनंद व्यक्त केला आणि योगायोगाने आमदार उषाताई दराडे पण त्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या, त्यांनीही आशीर्वाद दिला. तर अशा प्रकारचे म्हणजे चांगले असे अनुभव आता यायला लागलेत. वाईट अनुभव खूप आहेत, म्हणजे जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला वाईट अनुभव आलेला आहे. तर आता मी असं म्हणेल की ते वाईट अनुभव आपण थोडंसं बाजूला सरूयात, त्यातून फक्त धडा घेऊयात आणि जे चांगले अनुभव आहेत त्यांना एकत्र बांधून तो धागा आपण पुढे नेऊयात आणि चांगल्याची विण गुंफून चांगलं म्हणजे ज्याला असं म्हणतो ना सुखी माणसाचा सदरा तो आपण विणूयात. तसे असंख्य असे चांगले अनुभव पण माझ्याकडे आहेत. म्हणजे अनेक युवकांच्या कार्यशाळा मी घेतल्या विद्यापीठातून, अनेक विद्यापीठातून. तिथे जेव्हा मी शपथ दिली त्याच्यामध्ये हा एक पण भाग आहे की आम्ही हुंडा देणार नाही आणि घेणार नाही, त्यातलं हे पण वाक्य आहे. तेव्हा त्या दोघांची युवकांची लग्न ठरलेली होती. जळगावचे ते युवक होते आणि त्यांच्याकडे हुंडा घेण्याची प्रथा खूप मोठ्या प्रमाणात होती. पण तेव्हा त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर माझ्याशी भेट घेतली आणि मला सांगितलं की ताई आम्ही शपथ घेतलेली आहे आणि आता आम्ही हुंडा देणार नाही घेणार पण नाही. त्यांचे वडील पण त्यांच्यासोबत होते, त्यांनी पण पाठ थोपटली की मला असाच मुलगा हवा होता आणि फार मला त्याचा खूप आनंद झाला. त्यानंतर जसं आम्ही सगळ्या इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, सोनोग्राफी सेंटरचे सगळे संचालक असतील तर त्यांच्याशी सुसंवाद साधतो. तर असा सुसंवाद मी सगळ्या राज्यामध्ये साधलेला आहे. तर एक डॉक्टर जे सोनोग्राफी स्वतःचे मालक होते ते शपथ घेतल्यानंतर माझ्याकडे आले. ते म्हणाले की ताई मी आज शपथ घेतलेली आहे, आजपासून बंद, सगळं बंद, मी कधीच करणार नाही, लिंग परीक्षण कधीच करणार नाही. आणि खरोखर त्यांनी ते बंद केलं, याचा मला खूप आनंद होतो. अनेक प्रकारानंतर आम्ही आदर्श सासूसून पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक सासूबाईंनी येऊन मला पेढे दिली की आमच्याकडे मुलगी झाली. हा सुद्धा एक पॉझिटिव्ह आणि आशावादी असा दृष्टिकोन आहे समाजाचा. म्हणजे असे निगेटिव्ह अनुभव आपल्याला खूप सापडतील, पण मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही की चांगलं काय आहे. आणि कसं आहे, आता ही चळवळ ही सुरू झालेली आहे आणि त्या चळवळीतून चांगले रिस्पॉन्सेस आपल्याला मिळतात. त्या सगळ्यांना एकत्र गोळा करून परत एक नवीन पंटी आपल्याला कशी प्रज्वलित करायची ते आपल्याला पाहायला पाहिजे. किंवा गर्भवती महिलेने ठामपणे नाही म्हणलं पाहिजे की नाही मी सोनोग्राफी करणार नाही, नाही मी गर्भपात करणार नाही. खरं म्हणजे
म्हणजे खेडेगावामध्ये तिला खूप जबरदस्ती केली जाते आणि तिला स्वतःचा व्हॉइस नसतो, आवाज नसतो. पण आता मी पाहिलेलं आहे की काही खेड्यांमधून मला फोन आलेले की ताई मला असं असं आज कोणीतरी म्हटलं आणि मी त्यांना ठाम नकार दिला. मी म्हटलं वा, तू म्हणजे खरी वाल्याची वाल्मिकी करणारी तू एक मोठी शक्ती आहेस. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला. तेच उदाहरण मी नेहमी देते की योग्य वेळी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि त्याचा चांगला असा परिणाम होतो. तर अशा पद्धतीने जसं आम्ही आता वधूवर परिचय मेळावे असतील तर तेव्हा आम्ही हा कन्सेप्ट एक राबवतो की 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. आता परवा दैनिक सकाळमध्ये तो एक लेख आला माझा आणि त्यानंतर मला जवळपास 18 फोन आले महाराष्ट्रातून की तुमचा लेख वाचला आणि आमच्या घरात लग्न आहे आणि आम्ही 8वा फेरा घेणार, आम्ही त्या मंत्राचा बॅनर करून मंडपात लावणार. मला इतका आनंद झाला काय म्हणून सांगू तुम्हाला की आळेफाटाचे माननीय मोहन पाटील जी आहेत, त्यांचं आता 9 तारखेला लग्न आहे मुलाचं. त्यांचा म्हणजे ती बातमी वाचल्या सकाळी 8 वाजता त्यांचा मला फोन आला की ताई आता आम्ही हे उपक्रम करणारच, तुम्हाला यावं लागेल. अशा पद्धतीने म्हणजे या चळवळीतले जे टप्पे आहेत त्या टप्प्यांना आता सकारात्मक असा रिस्पॉन्स मिळतोय. त्यामुळे मी आशावादी आहे की नक्कीच मुलींची संख्या या पुढच्या 10 वर्षामध्ये वाढणारच. स्त्री पुरुष समानतेसाठी आपण सगळेजण एकत्रितरित्या झगडूयात आणि ते करून दाखवूयात. सुरुवात आपण करत असतो एखाद्या विषयाची, पण त्याला लोकसहभाग जो मिळतो, जसं त्या महिलेनं नकार दिला की मी सोनोग्राफी करणार नाही, किंवा यांचा फोन आला की 9 तारखेच्या लग्नामध्ये आम्ही 8वा फेरा घेणारच. जेव्हा एखादी कृती आपण करतो आणि त्याला असा पब्लिक सपोर्ट मिळतो तर खरंच तो आनंद अवर्णनीय असतो. की इतका मोठा तो आनंद आहे. मी तुम्हाला सांगते की तसाच हा नकोशी नावाचा कन्सेप्ट की 2007ला जेव्हा मी साताऱ्यामध्ये अंगणवाडी ताईंची कार्यशाळा घेत होते, कार्यशाळा संपल्यानंतर एक अंगणवाडी ताई माझ्याकडे आली, चेहरा अगदी उळूश झाला होता आणि ती म्हणली की मला तुमच्याशी बोलायचे एकटीमध्ये बोलायचे. मग मी थोडी बाजूला गेले, ती माझ्याशी बोलली. ती म्हणली की ताई तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझंच नाव नकोशी आहे आणि त्यामुळे मला इतका त्रास होतो सगळ्या बाबतीमध्ये, तर तुम्ही मला काही मदत कराल का. आणि तेव्हा मी असं ठरवलं की नाही, नकोशीला हवीशी करायचं. आणि म्हणून ते 3 टप्पे त्याचे पाडले की पहिला टप्पा म्हणजे नकोशी नावांच्या मुलीचा शोध घेणं, पालकांशी संवाद साधून त्यांना आवडेल त्याचं नामकरण करणं. दुसरा टप्पा म्हणजे त्यांना शिक्षण आणि पोषणासाठी सगळ्या संधी उपलब्ध करून देणं. आणि तिसरं म्हणजे तिला स्वावलंबी बनवलं. आता त्यानंतर हे काम एवढं मोठं व्हास्ट आहे. जसं संपूर्ण महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर बघा की बीडच्या साईडला कडूबाई म्हणतात मुलीला, कडूबाई. नकोशी जी मुलगी नको आहे आणि तरीही झाली तिचं नावच नकोशी ठेवायचं. तसंच किंवा जिच्या येणाऱ्या घरामध्ये कडवाहट निर्माण झाली आहे तर ती कडूबाई होते. म्हणजे बीड या ठिकाणामध्ये ती कडूबाई होते. या सातारा, सांगली, अहमदनगरच्या इथे नकोशी आहे. जळगाव साईडला खानदेशामध्ये गेलं तर मन खट्टू झालं, म्हणजे खट्टी झाली, खट्टी जन्माला आली असं तिचं नाव ठेवलं जातं. राजस्थानमध्ये गेलं तर अंचाही ठेवलं जातं. गुजरातमध्ये गेलं तर शांती ठेवलं जातं, म्हणजे शांत झाली म्हणजे संपली असं म्हणतात त्याला. शांत झालं, माणूस शांत झाला म्हणजे देवाघरी गेला, अशा पद्धतीचं. तर अशा म्हणजे तिचं वेगवेगळ्या पद्धतीने नको ते नामकरण केलं जातं. विचारधारा असेल समाजाची, म्हणजे ती इतकी रुजलेली विचारधारा आहे आणि ती अशी चुकीची आहे. म्हणजे कसं होतं की काही जणांना ते त्याचा अर्थ समजत नाही पण करत राहतात. आता काय झालं की या सगळ्या चळवळीमध्ये मी अनेक महिला राज्यातनं जाणं होतं, पाहणं होतं, संवाद साधला. मी म्हटलं का हो आजी, तुमच्या नातीचं नाव असं तुम्ही का ठेवलं कडूबाई किंवा नकोशी. त्यामुळे मला त्याचं काही माहीत नाही बाबा, पण मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई पण असंच म्हणायची की नको, तिसरी मुलगी झाली की नकोशी नाव ठेवायचं. किंवा आता आमच्या घरचे सगळे म्हणतात की नाही आता दुसरी मुलगी झाली कडूबाई नाव ठेवायचं. म्हटलं पण याच्यातून तुम्हाला काय साधायचं, तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय आहे. ते म्हणे काही नाही बाई, ते ठेवत आलो म्हणून ठेवत आलो. म्हणजे कसं झालं, हा एक विचार असा झाला की जसं की एखादं कुणीतरी केलं म्हणून ते पुढे न्यायचं, हा त्यातला भाग झाला. तर थांबवायला पाहिजे. तर अशा वेळेस मी एक उदाहरण सांगते सगळ्यांना की म्हणलं माणसाला 2 हात असतात. उजव्या हाताने माणूस लिहित जातो आणि डावा हात सुद्धा तेवढा सक्षम आहे लिहिण्यासाठी, बरोबर आहे, पण त्याला लिहिता येत नाही. तसं समाजाचं झालेलं आहे. समाजाच्या माइंडसेट हा असा बनला आहे की त्यांना मुलगी नको, मुलगाच पाहिजे हा अट्टहास आहे. मी म्हटलं आता डाव्या हाताने सुद्धा लिहायला शिका. इथं सुद्धा बघा की म्हणजे हा जो काय म्हणतात माइंडसेट झालेला आहे, तो माइंडसेट बदलला पाहिजे. आणि तो माइंडसेट बदलायचा असेल नुसता कायदा करून होणार नाही. प्रोग्रामिंग झालेलं आहे. तेच म्हणजे जसं म्हणतात कॉम्प्युटरवर एक प्रोग्रामिंग झालेलं असतं आणि ते बदलण्यासाठी आपल्याला हार्ड डिस्क बदलायला लागते. तसं ते हार्ड डिस्क बदलण्यासाठी वेगवेगळ्या
वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना अपील केलं पाहिजे. एक तर इमोशनल अपील झालं पाहिजे, कारण त्यांच्या हृदय कुठंतरी म्हणजे जागं झालं पाहिजे, हृदयाला पाजर फुटला पाहिजे, म्हणजे इमोशनल झालं पाहिजे. एक तर बौद्धिक त्यांना सांगितलं पाहिजे, म्हणजे विज्ञान समजून सांगितलं पाहिजे. एक लिगली त्यांना म्हणजे धाक बसला पाहिजे की आपण असं नाही केलं तर असं होईल. आणि चौथं म्हणजे सामाजिक चळवळ निर्माण झाली पाहिजे. अशा 4 माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर येऊ शकतो. आणि म्हणून मग तिचं म्हटलं की नकोशीचा कन्सेप्ट मी राबवला, सगळ्या महाराष्ट्रात राबवला गेला. इव्हन आता आपण खानदेशामध्ये राबवतो. खट्टीला करूया मिठी तिथे सुरू केलं, कडुबाईला करूया गोडूबाई सुरू केलं. साताऱ्यामध्ये 283 झालेले तुम्हाला सगळ्यांना माहीत असतील, नामकरण झाले, सगळ्या मुली हवेशी झाल्या. तर अशा पद्धतीने हे करत असतानाच आणखीन म्हणजे समाजाचा सहभाग आवश्यक आहे, म्हणून 1 रुपयाची जादू योजना हा कन्सेप्ट मी सुरू केला. 1 रुपयाची जादू आम्ही खूप ऐकलंय, नेमकं काय प्रकार आता? तर 1 रुपयाची जादू योजना अशी आहे की समजा एखाद्या गावामध्ये 10,000 घरं आहेत आणि त्या 10,000 घरामध्ये समजा मुलीचा जन्म झाला, तर एक आनंद उत्सव साजरा करावा म्हणून प्रत्येक घराने फक्त 1-1 रुपया द्यायचा. 1-1 रुपया प्रत्येक घराने दिला तर 10,000 घरातून 1-1 रुपया आला तर 10,000 रुपये होतील, जमा होतील. आणि हे 10,000 रुपये जर आपण 18 वर्षासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले तर जवळपास 1,00,000 रुपये होतील. म्हणजे लोकसहभागातून प्रत्येक मुलीचं भविष्य सुरक्षित इथे झालेलं आहे. म्हणजे तिला 18व्या वर्षी 1,00,000 रुपये मिळणार आहेत. मग ती तिच्या शिक्षणासाठी, तिच्या भविष्यासाठी वापरू शकते, तिच्या प्रगतीसाठी, तिच्या विकासासाठी वापरू शकते. म्हणजे तिचं भविष्य हे सुरक्षित झालेलं आहे आणि याचं ओझं कोणावरही झालं नाही, एकाही घरावर ओझं झालं नाही. 1 रुपया तर खाली पडलेला तरी मला नाही वाटत की कुणी उचलून घेत असेल. तर म्हणजे या 1 रुपयाचं महत्त्व एवढं आहे. आणि त्यातून कसं 3 संस्कार झाले. तर एक तर प्रत्येक घराची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आली की प्रत्येक घराला मुलगी नको आहे, पण तिच्या स्वागतासाठी हसत 1 रुपया, हसतला मी अंडरलाईन केलेली आहे, जे पत्र सगळ्यांना पाठवलं. म्हटलं 1 रुपया द्यायचा पण तो हसत दिला पाहिजे. म्हणजे 1 रुपयाच्या माध्यमातून घरातल्या सगळ्या परिवारावर संस्कार झाले. मग त्यातील ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील किंवा लहान मुलं असतील शाळेतील, की त्यांना सुद्धा आनंद झाला. म्हणजे त्यांच्या माध्यमातून हा 1 रुपया ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचावा आणि मुलीचं भविष्य सुरक्षित व्हावं. म्हणजे लोकसहभाग आणि मुलीचं भविष्य सुरक्षित होणं ह्या दोन्ही गोष्टी याच्यातून साधल्या गेल्या. मला सांगण्याचा आनंद होतो की संगमनेरला एक स्ट्रॉबेरी नावाची स्कूल आहे आणि त्या शाळेमध्ये जेव्हा मी 1 रुपयाची जादू योजना समजावून सांगितली तेव्हा त्यांनी ठरावच घेतला शाळेमध्ये की या महिन्यापासून आम्ही 1 रुपयाची जादू योजना राबवणार आणि प्रत्येक महिन्याला जितक्या मुली जन्माला येते त्यांच्या नावाने ते फिक्स डिपॉझिट ठेवतात. तर अशा प्रकारची चांगली अशी चळवळ केवळ ग्रामपंचायतीत नाही तर शाळेमध्ये सुद्धा पोहोचलेली आहे. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि महाराष्ट्राबाहेर पण चांगला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे लोक सहभाग झाला पाहिजे, हा त्यातला मेन हेतू आहे. ते तुमचं कार्य आणि जबाबदारी खूप वाढती. आता तुम्ही एवढ्या सगळ्या योजना, एवढा सगळा विचार लोकांच्या समोर मांडत आहात, ठेवत आहात. मला या निमित्तानं असं विचारायचं आहे की या सगळ्या हे सगळे प्रकार सुरू झाले, मग एक तर नकोशी, खटीबाई ही अशी नावं ठेवणं असेल किंवा गर्भपात करणं असेल, मुलगी नको असणं हा जो काही भाग आहे, याच्या मुळाशी आपण कधी जाण्याचा प्रयत्न केला का? हे सगळं का सुरू झालं? हो, त्याच्या मुळाशी जाऊनच हे सगळे म्हणजे वेगवेगळे योजना सुरू झाल्या. मुलगी नको असते. एक तर खेडेगाव म्हणजे जसं मी म्हटलं ना की ही चिमुकली जी आहे ना ही एका पंटीच्या ज्योतीसाठी आहे आणि कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये ती विझू पाहत आहे. ती विझू नये म्हणून 2 हातांचं संरक्षण तिला आवश्यक आहे. एक हात हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हात हवा आहे कायद्याच्या कडक अंमलबजावणीचा. मग आता समाजाचा जर आपण विचार केला तर समाजामध्ये 2 मोठे गैरसमज आहे. एक म्हणजे मुलगा हाच वंशाचा दिवा आणि मुलगी ही पराया धन. तर याच्यामध्ये आपण 2 प्रकारे समाजाला समजून सांगितलं पाहिजे की मुलगा वंशाचा दिवा किंवा मुलगी वंशाची पंटी कशा पद्धतीने होऊ शकते. एक तर विज्ञान काय सांगतं, विज्ञान असं सांगतं की मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म जर घ्यायचा असेल तर त्याला कोण आवश्यक आहे? आई आवश्यक आहे. आज आईच नसेल तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होऊ शकत नाही. म्हणजे माणूसच निर्माण होऊ शकत नाही, म्हणजे मानव वंश पुढे जाऊ शकत नाही. मग मानव वंश जर पुढे जाऊ शकत नाही तर मग वंशाचा दिवा झालं कोण? बरोबर.
कोण झालं? स्त्रीच आहे ना. हा, मग हे विज्ञान त्यांना समजावून सांगायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे समाज ज्या पद्धतीने विचार करतो की मुलाला वंशाचा दिवा का म्हणतो, तो मुलगा शिकतो, मुलगा कमावतो, मुलगा म्हातारपणाची काठी होतो आणि शेवटी अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो, असा समज समाजाचा आहे होता आणि म्हणून मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जातं. जर आजचं आपण जर तुलनात्मक अभ्यास केला तर मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते. आज आपण जर पाहिलं तर 10वी 12वीचे रिझल्ट्स आहेत, कुठल्याही विद्यापीठाचे रिझल्ट कोण पहिलं आलेले तर मुलगीच पहिली आणि म्हणजे तिने तिची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. दुसरं म्हणजे तो कमावतो, ती सुद्धा कमावते. आज इंजिनियर होते, डॉक्टर होते, वकील होते, शास्त्रज्ञ होते आणि सरपंचांपासून राष्ट्रपती पर्यंतची सगळी जबाबदारी यशस्वीप्रमाणे पार पाडते. म्हणजे तो कमावतो, ती कमावते. आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होईल की घरातली गृहिणी काय करते, ती काय कमावते, तर त्याला उत्तर असं आहे, वास्तूचं मंदिर करणारी ही गृहिणी आहे. आई ही पहिली गुरु आहे, पहिली पाठशाळा आहे. एवढंच नाही तर वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण आहे, तर ती आई आहे. ती आई एक अख्खी पिढी सुसंस्कारित करते आणि जबाबदार नागरिक घडवते. ती जर नसेल तर एक अख्खी पिढी घडणार नाही. म्हणजे तिची जी कमाई आहे ते मोजण्यासाठी आजपर्यंत एकही फुलपट्टी निर्माण झाली नाहीये, ते तोलण्यासाठी आजपर्यंत एकही तराजू निर्माण झाला नाही. एवढी ती कमावते. म्हणजे तो कमावतो, ती कमावते. तो म्हातारपणाची काठी होतो. इथे प्रश्नचिन्ह करावं लागेल. नाही तर सरकारला कायदा करावा लागला असता का की तुम्ही घरातल्या आईवडिलांना सांभाळलं नाही तर तुम्हाला अमुक अमुक शिक्षा होईल, अमुक अमुक दंड होईल, असं करण्याची आवश्यकता भासली नसते, है की नाही. आणि चौथी गोष्ट म्हणजे अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हणतात, पण त्या काळामध्ये आदरणीय सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा अग्नी देण्याचं पवित्र कार्य केलं होतं. आणि आजही समाजामध्ये आपण पाहिलं तर गरज वाटली, वेळ आली तर एक पत्नी आहे, एक मुलगी आहे, एक आत्या आहे, एक वहिनी आहे, सगळ्या रूपामध्ये ती हे काम करू शकते. तर म्हणून जे 4 क्रायटेरिया मुलगा हाच वंशाचा दिवा म्हणून समाजशास्त्र सांगू पाहत आहे, त्याचा तुलनात्मक अभ्यास केला तर ते खोटं ठरतं. आणि विज्ञान काय सांगतं की आईशिवाय वंश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून म्हणजे वंशाचा पंटी कोण झाली तर ती स्त्री झाली. तर हे आपल्याला समाजाला पटवून सांगता आलं पाहिजे. मी असं म्हणते की आता हा जो मनामध्ये रुजलेला भाव आहे हा असा अचानकपणे तर निघून जाणार नाहीये आणि आपण डायरेक्ट असं म्हणायला गेलो की नाही मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगीच असते वंशाचा दिवा, तसं कुणी पटकन आपलं ॲक्सेप्ट पण करणार नाही. म्हणून मी मध्यबिंदू काढला आणि मी असं म्हटलं की मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे असं म्हणायचं, मुलगी पराया धन आहे असं म्हणायचं नाही. आणि हे शुगर कुटेड गोळी ही चांगली लागू पडते आता समाजाला आणि सगळीकडे तिला वंशाची पंटी म्हणून संबोधलं जात आहे, याचा मला आनंद वाटतो. दुसरा एक मोठा गैरसमज समाजामध्ये आहे की कुटुंबामध्ये जर मुलाचा जन्म झाला नाही तर दोष हा आईला दिला जातो. खरं म्हणजे त्यामागचं विज्ञान, त्यामागचं विज्ञान सगळ्यांना समजून सांगितलं पाहिजे की आईकडे एक्स आणि एक्स असे 2 क्रोमोझोम असतात, वडिलांकडे एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, 2 एक्स झाले तर मुलीचा जन्म होतो. आईकडून एक्स आला, वडिलांकडून वायला एक्स वाय झाला तर मग मुलाचा जन्म होतो. म्हणजे मुलाचा जन्म होण्यासाठी वाय गुणसूत्र आवश्यक आहे आणि ते कोणाकडे आहे, ते पुरुषांकडे आहे. म्हणजे कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष कोणाकडे जातो, पुरुषांचाच असतं. माझं वैयक्तिक असं मत आहे, विज्ञान सांगतं की ते पुरुषांचं असतं, पण माझं वैयक्तिक मत असं आहे की दोष हा कोणाचा नाही, ती निसर्गाची किमया आहे. मुलगा असो किंवा मुलगी तर त्याचा आपण म्हणजे तेवढ्याच प्रसन्नतेने स्वागत केलं पाहिजे. पण त्रास हा आईला दिला जातो, म्हणजे दोष पुरुषांचा असतो पण त्रास हा आईला दिला जातो. अनेक खेडोपाडी मी पाहिलेले की तिला म्हणजे बाळांपण लादली जातात, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बाळांपण झाली, मुलगा होत नाही तोपर्यंत आणि झाला नाही मुलगा तर मग अशी धमकी दिली जाते की आम्ही मुलाचं दुसरं लग्न करू. केवळ धमकी देऊन थांबत नाही तर अनेक ठिकाणी 2रं 3रं सुद्धा लग्न झालेलं आपण पाहिलेलं आहे. तर हे आता आपल्याला समाजाला जे विज्ञान आहे ते समजून सांगितलं पाहिजे, ते पण हळुवारपणे समजून सांगितलं पाहिजे. कारण करता करवता हा घरातला पुरुष असतो, त्यांनी ती दोष मान्य तो करत नाहीच कधी, पण त्याला हळुवारपणे सत्य गोष्ट समजून सांगून त्याचाही सहभाग आपल्याला या चळवळीमध्ये घेता आला पाहिजे. म्हणून स्त्री आणि पुरुष हे सांगताना मी नेहमी असं सांगते की तो आणि ती, तो म्हणजे पुरुष आणि ती म्हणजे स्त्री. तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, तो मंत्र असेल तर ती पूजा आहे, ती आरती असेल तर तो प्रसाद आहे, तो मेंदू असेल तर ती बुद्धी आहे,
तो विचार असेल तर ती कृती आहे, तो दसरा असेल तर ती दीपावली आहे, आणि तो तिळगुळ असेल तर ती संक्रांत आहे. मंत्र झाल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, आरती झाल्याशिवाय प्रसाद मिळत नाही, मेंदूमध्ये आवश्यक आहे बुद्धी, विचार केल्याशिवाय घडत नाही कृती. दसऱ्यानंतर येते दीपावली आणि संक्रांतीचा सण तिळगुळ दिल्या घेतल्या वाचून साजरा होऊ शकत नाही. असं असतं स्त्री आणि पुरुषांचं नातं. सांगड एक समवेत गुंफा नाते. असेल तरच निर्माण होतं पूर्णत्व, नाहीतर ते असतं अधुरं अधुरं अधुरं. कुठलीही सामाजिक चळवळ पुढे न्यायची असेल, स्त्री आणि पुरुषांचा तेवढाच सहभाग आवश्यक आहे. मला आदर्श उदाहरण वाटतं परमपूज्य सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं. त्यांनी दोघांनी मिळून ही चळवळ पुढे नेली. तसंच मी सर्व समाजातल्या आमच्या पुरुष बंधूंना विनंती करेल की आपण स्त्रीजन्माचे स्वागत करा या चळवळीमध्ये सहभागी व्हा. आमच्या सर्व भगिनींना सोबत घ्या आणि ही चळवळ आपण पुढे नेऊयात आणि मुलींची संख्या वाढवून दाखवूयात. वा. महाराष्ट्रामध्ये भारतवर्षामध्ये खूप थोर पुरुष होऊन गेले, पण त्यांचे विचार हे तिथेच सोडून देणं योग्य नाही आहे. कुठेतरी त्या विचारांना उजाळा देणं आणि ते कृतीमध्ये आणणं हे खूप कमी लोक करताना दिसतात. ताई, तुम्ही ते करत आहात आणि खूप चांगल्या रीतीनं हे पुढे नेटानं काम तुम्ही नेत आहात, जोमानं करत आहात. हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या काही कला गुणांना तिलांजली दिली असं आम्हाला तरी वाटतंय. मध्यंतरी आम्हाला आठवतं की तुम्ही सूर्योदय ते सूर्यास्त असं नृत्याविष्कार कथ्थकचा कुचिपुडीचा केला होता, आम्हाला अजूनही आठवत आहे. तर आज ते नृत्य कुठे आहे? ते नृत्य माझ्यामध्येच आहे. मी म्हणेल की स्त्रीजन्माचे स्वागतकार ही चळवळ जर माझा श्वास असेल तर नृत्य हे माझं जेवण म्हणायला हरकत नाही. आजही माझा रोज रियाज असतो आणि आजही माझा रोज रियाज असतो. एक 15 मिनिटं तरी मी रोज रियाज करतेच. ते जे मी म्हटलं ना की ते माझं जेवण आहे आणि त्यातून मला खूप मोठी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. असं माझी जीवनशैलीच मी अशा पद्धतीने गुंफलेली आहे की रोज 2 तास माझं मौन व्रत असतं. संध्याकाळी 7 नंतर मी अन्न घेत नाही आणि 90% खरं बोलण्याचा मी प्रयत्न करते, 10% आपल्या हातात नसतं. आणि रोज कमीत कमी अर्धा तास योगा आणि नृत्याचा रियाज झाला पाहिजे हा कटाक्ष मी पाळते. आणि अशा जीवनशैलीमधून मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत राहते, काम करण्यासाठी खूप मोठं ऊर्जा मिळते. आणि मला आठवतं की दुसरीमध्ये मी असेल तर तेव्हा मी एक नृत्य केलं होतं की नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. तर तिथून माझ्या नृत्याचा प्रवास सुरू झाला. नंतर 11वी 12वीत असताना माझा अरंगेत्रम झालं, म्हणजे त्यावेळेस माझा तो म्हणजे डिग्री मला मिळाली नृत्याची. आणि त्यानंतर मेडिकलला गेले तर मग ते थोडंसं थांबलं, कारण मेडिकलचा अभ्यास खूप मोठा आणि सगळेजणांनी असा एक मानसिक दबाव टाकला होता की नाही नाही खूप मोठा अभ्यास असतो, आपल्याला दुसरं काही करायला वेळ मिळत नसतो, डिसेक्शन, पुस्तकं एवढी तेवढी, लायब्ररी हे ते वगैरे. आणि म्हणून मग तो कुठेतरी माझा थांबला होता. आणि त्यानंतर मग परत मी सुरू केला आणि आजपर्यंत रोज माझा रियाज असतो. आपण उल्लेख केलात की सूर्योदय ते सूर्यास्त अग्निहोत्राने सुरू करून अग्निहोत्राने मी त्याची समाप्ती केली. त्याला आपण सगळे नगरकर साक्षीदार आहातच. आणि जयाप्रदा आल्या होत्या, त्यांनी मला नृत्य तिलका पुरस्कार दिला. आणि माझा हा काही नृत्याचा जो रियाज आहे तो मी संपल्यानंतरच थांबेल. जसं मी म्हटलं की माझं ते जेवण आहे. तर अशा पद्धतीने कला ही आपल्यामध्ये असते, त्या कलेला सुद्धा आपल्याला आपल्या आपल्या दृष्टीने वाव देता आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या कलेमुळे मला बऱ्याच प्रकारे चांगला म्हणजे शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी चांगली मदत झाली, मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी चांगली मदत झाली आणि एक प्रकारची एनर्जी मला प्राप्त झाली, एक प्रकारची ऊर्जा मला प्राप्त झाली याच्यामुळे. आपल्या नेत्रसेवेच्या या व्यवसायाकडे लक्ष देत असताना एवढ्या सगळ्या कामांना प्राधान्य देणं आणि ती कामं करणं यासाठी एक ऊर्जा जरुरी असते काम करण्यासाठी. आणि योगा असेल, नृत्याचा रियाज असेल, या माध्यमातून तुम्ही स्वतःला फिट ठेवलेलं आहे. आपण एकांकिका लिहिलेल्या आहेत, पण आपण एकांकिकासाठी नाट्य क्षेत्रासाठी काही योगदान दिलेलं आहे, आम्ही तेही जाणू इच्छितो. हो, नगरकरांना नाही सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती की कांक्रिया करंडक ही बाल चळवळ, बाळ एकांकिका चळवळ आपण चालवतो. त्यालाही 14 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील बाल कलाकार इथे येतात, आपली कला सादर करतात आणि सांगण्यास आनंद होतो की
या 14 वर्षाच्या कला प्रवासामध्ये 3000पेक्षा जास्त कलाकार घडले, मोठे झाले. त्यातल्या इथ्या ज्या एकांकिका साजऱ्या झाल्या, सादर झाल्या, त्याचे काही चित्रपट पण झाले, त्यातून काही मोठे मोठे कलाकार घडले, याचा मला आनंद वाटतो. आणि ही जी बाल चळवळ आहे, ही जी नाट्य चळवळ आहे, ही पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत की शेवटपर्यंत ही चळवळ चालू राहील. आणि त्यातून जो काही आनंद मिळतो, म्हणजे लहान मुलं ही निरागस असतात आणि त्या निरागसतेमुळे त्या निमित्ताने आपण एक आठवडाभर तरी त्यांच्या सोबत असतो आणि त्यांच्याकडून जो आशीर्वाद मिळतो तो आपलं काही कार्य करण्यासाठी नक्कीच मदत होते. आणि ही बाल चळवळ महाराष्ट्रामध्ये आपण रुजवली. आतापर्यंत एवढा मोठा प्रवास असलेली, म्हणजे 14 वर्षाचा प्रवास असलेली बालनाट्य चळवळ महाराष्ट्रात माझ्या तरी ऐकण्यात कुठे नाहीये. तर इथे चांगलं व्यासपीठ त्या मुलांना मिळाल्याचा आम्हाला आनंद वाटतो आणि सातत्याने याच्यावर आम्ही काम करत राहणार आहोत. आणि याच्यासोबतच मला आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ आपण सुरू केली आणि मला नात झाली. हे विचारणार होतो की आमच्या सुनबाईचं आम्ही सामुदायिक डोहाळे जेवण साजरं केलं आणि त्यावेळेस ज्यांना पहिली मुलगी आहे अशा सगळ्या मातांचं सामुदायिक डोहाळे जेवण झालं. गर्भसंस्कार आम्ही त्यांना दिले, गर्भरक्षणाचे धडे दिले, त्यांना सामूहिक शपथ दिली. सगळ्या सासूबाई आल्या, नणंदबाई आल्या आणि त्याच्यातल्या 7 सासूबाईंनी स्वतः येऊन मला केशरी पेढा दिला आणि म्हणाल्या की मला मुलगी झाली, आम्हाला नात झाली. तेव्हा मी स्लोगन दिलं होतं की मुलगा झाला तर पेढा आणि मुलगी झाली तर केशरी पेढा. आणि तो केशरी पेढा आम्हाला बर्फी जिलेबी आता बाजूला ठेवून त्याचा केशरी पेढा आणि तो मला त्याचा आनंद होतो की सगळ्या सासूबाईंनी मला तो म्हणजे मिठाई आणून दिली आणि त्यातून त्यांच्याही मनामध्ये मुलीच्या जन्माची स्वागताची जी काही कन्सेप्ट रुजली त्याचा आनंद आहे. आणि आमची ही जी आहे ही गोडुली आहे आणि गोडुली लाडाने मी तिला म्हणते, तिचं खरं नाव स्मिरा आहे. तिचंही आम्ही म्हणजे स्मिरा म्हणजे प्रिन्सेस, स्मिरा म्हणजे प्युअरिटी आणि स्मिरा म्हणजे सतत हसणारी. तिचं स्वागत आम्ही असंच म्हणजे सनईच्या वादकाने केलं, फुलं उधळून केलं आणि सगळ्यांना मिष्ठान्न देऊन केलं. तिच्या नावाने मी 1 लाख रुपयाची फिक्स डिपॉझिट तिच्या नावाने बारशेच्या दिवशीच आम्ही टाकली. आणि आता पुढची बाकीच्या आजींनीही असं काही करावं असे आता तुम्हाला सांगायचं. हो, सांगायचं आहे. म्हणजे तिच्या पुरतंच मर्यादित न राहता तिच्या पहिल्या वाढदिवसाला की ज्या बिलो पॉवर्टी लाईन आहेत अशा ज्या बालिका असतील तर प्रत्येक वर्षी 5 बालिकांसाठी म्हणजे आम्हाला झेपेल तेवढी अमाऊंट, जे अमाऊंट आत्ताच मी सांगत नाही, आम्हाला झेपेल तेवढी अमाऊंट फिक्स डिपॉझिटमध्ये 18 वर्षासाठी टाकण्याचा आमचा मानस आहे. तर तिच्या पहिल्या वाढदिवसालाच आम्ही ती सुरुवात करणार आहोत. कारण केवळ आपल्या मुलीसाठी नाही, केवळ आपल्या नातीसाठी नाही, तर बाकीच्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे, हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. खऱ्या अर्थानं आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाचं काही देणं लागतो ही कल्पना खूप थोडक्या लोकांना उमगते आणि त्यापैकी मला असं वाटतं सुधाताई एक आहेत. आणि सुधाताईंनी जो काही प्रवास केलेला आहे, मला सांगा की तुम्ही आज जिथे आहात त्या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी तुमच्या आईबाबांचे संस्कार तुमच्यावर आहेत. तुमच्या आईबाबांविषयी, सासू सासऱ्यांविषयी काय सांगाल? मला खूप खूप आनंद होतोय. खरं म्हणजे माझ्यावर जे काही संस्कार झाले ते माझ्या आईवडिलांचे झालेले आहेत. लहानपण मला आठवतं की लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांनी मला अशी सवय लावली की सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे, त्यानंतर घर झाडलं पाहिजे. म्हणजे मी एक बहीण आणि मला 3 भाऊ, पण असं कधी नाही की म्हणजे मी मुलगी म्हणून मी घर झाडलं पाहिजे असं नाही. तर माझी भावंडंसुद्धा घर झाडत होती, अजूनसुद्धा ते काम ते करतात. आणि म्हणजे सगळ्यांनी कामं वाटून घेतली, कारण माझी आईसुद्धा शिक्षिका होती, वडील पत्रकार आणि सगळेच आम्ही शाळेमध्ये आई वडील कामाला जायचे, पण आम्ही घरातली सगळी कामं वाटून घेतलेली होती. आणि सगळेजण म्हणजे एकानी अंथरुण पांघरून काढायचे, एकानी पाणी भरायचे, एकानी कपड्यांची घडी घालायची, सवय आम्हाला लहानपणापासून. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही शाळेतून यायचं, मग संध्याकाळी आम्ही शुभंकरोती म्हणायचं, म्हणजे झोपायच्या आधी आईवडिलांचे पाया पडायचे, आजी आजोबांच्या पाया पडायचे. आणि त्यानंतर झोपताना आम्हाला एक चांगली सवय माझ्या आईवडिलांनी लावली की आई एखादं चांगलं पुस्तक वाचायची आणि आम्ही सगळेजण ते ऐकायचो. आणि हो म्हणजे आता म्हणजे श्यामची आई असेल, ही चांगली चांगली पुस्तकं जी आहेत किंवा विवेकानंदांची काही पुस्तकं असतील ते आईने वाचायची, आम्ही सगळ्या भावंडांनी एकत्रित तिथं ऐकायची, आईला प्रश्न विचारायचे
असायचे. त्यातील काही सुखद घटना, दुःखद घटना, तेव्हा सामूहिक हसायचं, सामूहिक रडायचो आणि त्यानंतर एखादा चांगला विचार मनामध्ये घेऊन आम्ही झोपी जायचो. हे आता दुरापास्त होतंय पण घरामध्ये, हो, हो. कारण प्रत्येक जण चॅनल समोर बसलेलो असतं आणि त्यातनं कोणी कोणाशी बोलत नाही, फक्त बरोबर आहे. तेच मी म्हटलं की ही जी काही संस्काराची शिदोरी मला मिळाली, याला संस्कार म्हणण्यापेक्षा असं आमचं जीवनशैलीच अशी होती की त्याला असं वेगळं काही आई वडिलांना करावं लागलं नाही. आणि त्या काळामध्ये म्हणजे आई वडील आणि आमची अशी आधी आम्ही उस्मानाबादला होतो, नंतर सोलापूरला होतो, नंतर औरंगाबादला आलो. या सगळ्याच्या प्रवासामध्ये आम्ही सगळ्यांनी एकमेकांना इतकं सगळ्या दृष्टीने सांभाळून घेतलं की म्हणजे माझी वेणी सुद्धा माझ्या वडिलांनी घातलेली की असं नाही की पुरुषांनी हे काम करायचं नसतं, असं नाही. आणि मी सुद्धा सगळ्या माझ्या भावंडांना आंघोळ घालायची, सगळ्यांना कपडे घालायची, सगळ्यांना शाळेत पोचवायची, शाळेतून घरी आणायची, दळण आणायला जायची. म्हणजे ही सगळी कामं एकत्रितरित्या करायची असतात आणि याच्यामध्ये कुठेही स्त्री आणि पुरुष भेदभाव माझ्या आईवडिलांनी केलेला नाही. आणि तोच गुण जो माझ्यामध्ये आला त्याच्यानंतर मग मी लहानपणीच म्हणजे साधारणतः 7वी 8वीत असतानाच कराटे पण शिकले. आणि ते सुद्धा शिकण्यासाठी मला आईवडिलांनी प्रोत्साहित केलं की नाही म्हणजे हे सुद्धा तुला आलं पाहिजे, कारण असं नको व्हायला की एकटी शाळेत जाते येते कुठे काही. त्या काळामध्ये तर एवढं काही नव्हतं जे आज होतंय, पण तरी सुद्धा त्या दृष्टीने मला सक्षम केलं आईवडिलांनी. आणि आता आपण पाहतो की इतका म्हणजे समाजामध्ये नाही ते वाईट गोष्टी होताना दिसतात. मध्यंतरी तुम्ही पण ऐकलं असेल की आपण सगळ्या महिलांसाठी स्वसिद्ध असा हा एक उपक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये कराटे असतील, जुडो असेल किंवा योगा असेल, निसर्गोपचार असं तिघांचा 3 पॅथींचा संगम करून मी तो कोर्स बनवला. आणि मग जवळपास 500पेक्षा जास्त युवती आणि महिलांना आपण या नगर जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग दिलं. आणि अजून सुद्धा खूप जण विचारतात की तुम्ही ताई परत ते ट्रेनिंग कधी सुरू करता. पण माझ्या एकंदरीत सगळा प्रवास माझा आता महाराष्ट्र बाहेर असतो, त्यामुळे तो त्याच्यामध्ये मला एवढा वेळ द्यायला जमत नाही. पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या शाळातून हा स्वसिद्ध प्रकल्प सुरू झाला, याचा मला आनंद वाटतो की जसं म्हणजे आई वडिलांनी मला घडवत गेलो. आणि त्याच्यानंतर आमचं लग्न सुद्धा जरी आमचं इंटरकास्ट लग्न असलं तरी पण आमचं अरेंज लग्न असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे डॉक्टर साहेबांनी मला डायरेक्ट विचारलं की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मग त्यांच्या वडील आणि आमचे वडील भेटले आणि मग ते ठरलं, लग्न झालं. आमच्या लग्नामध्ये कुणी हुंडा दिला नाही, मागितला नाही, घेतला पण नाही. तर अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सासरे आमचे न्यायाधीश होते, त्यांनी खूप चांगला सपोर्ट मला केला. आमच्या नणंदबाईंनी मला जैन धर्माची शिकवण दिली सगळी की काय काय असतं, कारण एकदमच इंटरकास्ट मॅरेज म्हणजे मी महाराष्ट्रीयन ते राजस्थानी, थोडा वेगळा भाव स्वाभाविक. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे मी जेव्हा लग्न झालं तेव्हा फायनल MBBS शिकत होते. आणि त्याच्यानंतर मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर मग आता मी MBA हेल्थ सर्व्हिस पण पूर्ण केलेलं आहे. हेल्थ सर्व्हिसमध्ये MBA केलेलं आहे. हे सगळं म्हणजे शिक्षण माझं झालं ते सासरच्या लोकांनी जे प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे झालं. मग माझे पती असतील डॉक्टर प्रकाश किंवा सासरची सगळी मंडळी असेल तर त्यांनी जो सपोर्ट केला. आणि ते विचारणार होतो, कारण तुम्ही एवढं सगळं करत आहात, डॉक्टर प्रकाशजींचा त्यामध्ये कितपत सहभाग आहे, सपोर्ट आहे, हे मी 100% सपोर्ट आहे. त्यांच्या सपोर्टाशिवाय हे गाडं पुढे जाऊ शकत नाही. पुरुषांवर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. सपोर्ट असल्याशिवाय स्त्री करू शकत नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. नाही, सपोर्ट असल्याशिवाय करू शकत नाही हे विधान चुकीचं आहे. पण सपोर्ट मिळाला तर अनेक जोमाने ती करू शकते, हे महत्त्वाचं आहे. आणि मी पुरुषांना कधीही म्हणजे पुरुषांविषयी कधीही त्रागा केलेला नाही. सुरुवातीला माझा अनुभव सांगते की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा मी कार्यशाळा घ्यायला गेले तेव्हा जे सगळे पदाधिकारी माझ्या समवेत असायचे स्टेजवर ते सगळे पुरुष असायचे. ते मला म्हणायचे की ताई हा प्रश्न ना स्त्रियांचाच आहे, तुम्ही आमच्या पुरुषांना अजिबात सोबत घेऊ नका. आणि तुम्ही स्टेजवर आलात की नुसतं पुरुषांवर रागराग करता, पुरुषांना नको ते बोलता, त्यामुळे ते मला आवडत नाही असं त्यांनी पहिल्याच भेटीत मला सांगितलं. पण मी म्हटलं की तुम्ही माझी कार्यशाळा नुसती उपस्थित राहून पहा, हवं तर स्टेजवर नका बसू, लांब बसा, पण बघा तर खरं. आणि तेव्हा जेव्हा माझ्या पहिल्या कार्यशाळेला ती सगळी मंडळी पुरुष मंडळी उपस्थित झाली, स्टेजवर आली नाही, लांब बसली. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही करता ते बरोबर करता, तुम्ही एकदाही पुरुषांचा त्रागा केला नाही, तुम्ही एकदाही पुरुषांना वाईट म्हटलं नाहीये, उलट तुम्ही पुरुषांना सुद्धा सोबत घेऊन कसं काम करायचं. आणि तेव्हा जेव्हा मी कोल्हापूरमध्ये ही कार्यशाळा घेत होते तेव्हा मला ही कविता सुचली, तो आणि त्री, जे मी आता जे म्हटलं की तो मंत्र आणि ती पूजा आहे.
तर तेव्हा ती मला सुचली आणि तेव्हा त्या कवितेला त्या पुरुष मंडळीने इतकी दाद दिली की म्हणे तुम्ही खरं सांगितलं, तुम्हीच एक पहिले आहात की जे पुरुषांचा त्रागा करत नाही. नाहीतर आमच्याकडे अनेक लोक येतात या विषयावर बोलतात आणि सुरू करतात नुसतं पुरुषांवर राग 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 राग. त्यामुळे आम्हाला काही तिथं थांबावंसं वाटत नाही, पण तुम्ही असं करत नाही याचा आम्हाला आनंद आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहात. म्हणून सगळे माणसं आहेत. मी म्हणते स्त्री पण माणूस आहे, पुरुष पण माणूस आहेत, दोघांही समसमान आहेत आणि दोघांनीही माणुसकी सोडली नाही पाहिजे. आज आपण स्त्रियांचं गुणगान फारच गुणगान करायची पण गरज नाही. आज आपण अनेक स्त्रिया पण असे पाहतो, काही टक्के स्त्रिया असं पाहतो की ज्या पुरुषांच्या बरोबरी करता करता स्वतःचं स्त्रीत्व हरवत चाललंय की काय. आता आपण पाहतो की पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे आलेली आहे. मोठमोठ्या सिटीमधल्या ज्या काही युवती आहेत त्यांचे कपडे पहा, त्यांची वागणूक बघा, त्यांची चालायची पद्धत पहा, त्यांचे मॅनर्स पहा. हे जे काय आहे कुठेतरी चुकीच्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि मग व्यसन कर म्हणा, दारू पिणं म्हणा, सिगरेट पिणं म्हणा, पुरुषांना त्रास देणं म्हणा, ब्लॅकमेकिंग करणं म्हणा, हे सगळं होताना दिसतंय ना. काही स्त्रिया अशा पण करतात, ते आहेत, थोड्याशाच आहेत पण त्या करतात, ते चुकीचं आहे. म्हणजे असं नाही की स्त्री म्हणून फार चांगली आणि पुरुष म्हणून फार वाईट, हे अत्यंत चुकीचं आहे. पुरुषामध्ये पण स्त्रीत्व आहे आणि स्त्रीमध्ये पण पुरुषत्व आहे. दोघांनीही आपापली कला गुण म्हणजे आपापल्यामधल्या शक्तीचं उजागर केलं पाहिजे. पुरुषांकडे धाडस आहे, आक्रमकता आहे, नेतृत्व आहे, तसं स्त्रीकडे मातृशक्तीचा आविष्कार आहे आणि निर्मितीची क्षमता आहे. दोघांनी आपली शक्तीस्थळ ओळखली पाहिजेत, त्याचं जागरण केलं पाहिजे, दोघांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंसारखं, तरच हे सामाजिक परिवर्तन होणं शक्य आहे. ते आता या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे एवढं नाव आहे आणि एवढं आदर सन्मान तुम्हाला मिळतो, कुठल्या पुरस्कारानं ती उंची गाठली जाणार नाहीये. पण असे कोणकोणते पुरस्कार तुम्हाला आतापर्यंत मिळाले त्याचा उल्लेख करता येईल? सॉरी, म्हणजे मला स्वतःच्या मुखाने मला पुरस्कार मिळाले ते सांगायला मला आवडत नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं की ज्या उंचीवर तुम्ही आहात तिथे कुठलाही पुरस्कार ती हाईट घेऊ शकत नाहीये. पण तरी देखील ज्या ज्या क्षेत्रात तुमची कामं केलेली आहेत, पुरस्कार म्हणण्यापेक्षा की सर्वसामान्य माणसातल्या डोळ्यातला जो आदरभाव आहे तो मला अगदी फुलांसारखा वाटतो. सर्वसामान्य माणसं जेव्हा श्रीजन्माच्या स्वागताच्या चळवळीमध्ये सहभागी होतात त्यांचा हात मला म्हणजे आशीर्वादाचा हात वाटतो. आणि ह्या सगळ्या समाजामध्ये जेव्हा मी वावरते तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातून जे कृतज्ञता व्यक्त होते, तर जी प्रेमळ नजर असते, तो माझ्या या चळवळीचा ठेव आहे. ती मला ठेवपावती मिळाली असं मला वाटतं आणि हेच माझे सगळे पुरस्कार आहेत असं मला वाटतं. त्यामुळे पुरस्काराची यादी जी आहे ती पुष्कळ आहे. तुम्हाला ती यादीमधून समजेल. मी स्वतःचं सांगणं हे काही आपण पाहत आहोत पाठीमागे इकडे सगळे हे पुरस्कार आहेत, पण ते स्वतःच्या मुखानं वदवणं त्यांना योग्य वाटत नाही. आणि बरोबर आहे की समोरच्या व्यक्तीच्या नजरेमध्ये जो काही आदरभाव आहे तो खूप काही देणार आहे. आणि असा खूप मोठा ठेवा तुमची श्रीमंती वाढती आता. खूप ठेवी तुमच्या नावावर या निमित्तानं जमा होतात की आज वेगवेगळ्या राज्यामध्ये तुम्हाला बोलावणं येतं की ताई तुम्ही यावं, इथे मार्गदर्शन करावं. आणि मला असं वाटतं की केंद्राच्या राज्याच्या ज्या काही या विषयाच्या योजना असतात त्या खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण डेव्हलप करत असतो, आपण त्या लोकांमध्ये आणत असतो आणि लोकांच्या सहभागातनं त्या अंगीकारत असताना त्या करण्यासाठी भाग पाडत असतो लोकांच्या सहभागातनं. हे सगळं तुम्ही खूप सारं नेक कार्य करत आहात. तुमचा हा प्रवास असाच बहरत राहो. तुमची समाजाला खूप गरज आहे आणि राज्यापुरतं काम तुमचं मर्यादित आता राहिलेलं नाही आहे. भारतवर्षामध्ये वेगळ्या राज्यामध्ये तुम्हाला जायचं आहे, काम करायचं आहे. आमच्या या ATV सिटी चॅनल आणि स्वराज चॅनलच्या माध्यमातून आपण समस्त नगरकरांशी आज जो काही संवाद स्थापित केलेला आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.